बक्कासूरची गाडी सुटली आणि पब्लिकचा खूपच बेकार राडा चालू होता. सो हे गाईज नमस्कार, कसं तुम्ही सगळे मजेत ना. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. सो गाईज आज मी निघालो बाहेर, तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला स्टार्टिंग बघून समजलं असेल. मी आमोडाच्या बिल्डिंग घाली आमोडाला घ्यायला लेट झालं त्यामध्ये पोस्ट करतो. सकाळी खूपच लवकर निघालो होतो, घरी नाश्ता वगैरे नाही केला होता. मग आमच्या दादांनी मस्तपैकी एक हॉटेल सजेस्ट केलं, आम्ही तिथे आले नाश्ता करायला. नाश्ता करायला थांबलेलो तिथे आणि तुम्हाला मी सर्वप्रथम आपल्या दादांची ओळख करून देतो. हे आपले अमर दादा आहेत. अमर दादा सोबत आपण चाललोय. आज कुठं जायला आवडतं आपण? पेटगाव. आणि आज खूप एन्जॉय करणार आहेत. सॅम दादा नुसता पळतो तिकडे आणि दिनेश भाऊ पण आपल्या सोबत आहे. आज फुल एन्जॉय करणार. काय दोन शब्द मी बोलणार का? काय नाही, आता बघू. आपला उद्या आदत मध्ये आहे शिव, आज सोन्या आहे आणि आता उद्या आपल्याला निघायला जरा टाइम झाला. बघू आता सोन्याची आपल्याला बघायला भेटते का नाही. तो काही दिनेश भाऊचा आणि अमरदादा यांचा पण बैल आहे, सोन्या आणि शिव. या ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि खूप मजा करू. या ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगवेगळे बैल पण दाखवतो. आणि पेटगाव हिंद केसरी मैदान खूप जुना आहे, तुम्ही जर साल बघितलं असेल तर. आपण चाललोय, चला लेट्स. आणि इथं आम्ही क्रेटा लावलेली आहे आणि आता आम्ही चाललो अड्ड्यामध्ये. आपला प्रवास कसा आला? प्रवास मस्त झाला. आमचा रायडर पण खूप चांगला आहे, TX. आम्ही डायरेक्ट गाडी लावलो इथपर्यंत. TX चालवत होता आणि जाताना पण तोच गाडी चालवणार आहे. कसा झाला तुमचा प्रवास दिनेश भाऊ? नाही भारी प्रवास. काय तुम्ही सगळं तोंड वाचून झोपून आलो. तुम्हाला काय समजले प्रवास कसा झालाय कसा नाही. तर असं काय, आता आपण अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहेत. मग आता बैला पण दाखवतो आणि पहिले तुम्हाला गाड्या दाखवतो. गाड्यावर किती आहेत ते ठरवले लागलेले आहेत. राणा आणि शंकर गटपात झालेला आहे. आमची गाडी. चला आता पुढे भेटू. मैदानात पोचलो आणि खूपच गर्दी होती. मग काय, मी गेलो मस्तपैकी फाटी बघायला. फाटी बघता बघता पब्लिक एवढी होती, माझा आवाज त्यातमध्ये क्लिअर नव्हता येत. फाटी पूर्णपणे कडक झाली होती, पाऊस न पडल्यामुळे तिला ऊन लागून ती कडक झाली होती. आणि फाटी काही अशा प्रकारे होती. पब्लिकचा खूप सारा प्रेम होता आज आणि फाटी पण खूप चांगली होती. एक्सप्रेस धंद्यावाले गटपा झालाय का? कितवा गट आहे? 76. बैलाच्या अंगावरती 1 आणि 50 नाव लिहिलं होतं, कारण की तो बैल गटपास झाला होता. जाताना विचारूया. नमस्कार. नमस्कार. कुठले म्हणून तुम्ही? पनवेल. कसे आले तुम्ही तिकडनं? आम्ही काल सकाळी बैला घेऊन वस्तीला आलो इकडं. मग तुमच्या बैलाचं नाव काय? तो पब्लिकचा शंकर आणि हा दोन्ही साईडनी आतून पळणारा बैल. बैल तुमचा गटपास झालाय? हा गटपात झाला. किती फेरीला? गट 50व्या गटात होता. 3 नंबर तासात होता. 3 नंबर तासात. तर तुम्हाला मी दाखवतो याचा बैल गटपास झालेला आहे आणि पनवेलवरून आलेले आहेत बैल. तर मी पुढे बोलू शकतो. तुम्ही काय बोलू शकता? म्हणजे तुम्हाला आता वातावरण कसं वाटतंय आपल्याला? वातावरण बैलांसाठी पण चांगलं आहे आणि आमच्या पब्लिक साठी पण चांगलं आहे मग वातावरण. तुमचं आता खाण्यापिणं राहण्यापिणं? आता खाण्यापिण्याची आमची सोय आम्ही घरनच करून आलेलो आहोत. आम्ही आता जेवण बनवायला, आमची दुसरी पोरं आहेत, जेवण बनवतात. रात्रीचं जेवण आम्ही वस्तीला केला. चालेल, ठीक आहे. तर आपल्याला भेटून बरा वाटला आणि आपल्याला बैलांची माहिती पण थोडीशी दिलेली आहे. तर आपण जाऊ आता पुढच्या वेळेला भेटू. धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या नंदी बैलाची इथं आलो आणि बाईशेट मला भेटले, तर त्यांना विचारलं. आणि हे बाईशेट पण भेटलेत, मॅनफॉर्म कोलीकोपर आणि आदिशेट बागेवाडीचे आलेत.
आणि आता त्यांना विचारूया आपण 2 प्रश्न काय बोलतात बघूया. तर आपला बैलाविषयी काय सांगणार तुम्ही? काय सांगणार आता आपला 88 मध्ये वासरू पालणार आहे. याच्यासोबत आहे भारत कराड मधला. ते आता बघू काय होतंय ते. तुमचा बैल कुठल्या साईडने पळतो? आमचा दोन्ही खांदी बोलतोय पण जास्त करून उजव्या खांदी जास्त स्पीड लावतो. ही बाई तुम्ही काय सांगणार आता बैलाचं नियोजन कसं काय? काय चांगलं नियोजन केलंय. बघू आता गट अशी गाडी पळते. आणि आम्हाला तर इच्छा आहे का गट पास होणार, कारण की आमचा वासरू पण चांगला पळतो आणि भारत पण चांगला पळतो. गटपा झाला का मोकार दान काढून द्यायचा. बाई शेटला भेटलो आणि आता आमचा शिव बैल खाली चाललेला पाळण्यासाठी आणि आमचा बैल 88 गटामध्ये पाळणार होता. तर आम्ही निघालो खाली जाण्यासाठी. तर मी पण निघतो आता. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा नक्की व्हिडिओमध्ये बघा. पब्लिकचा खूप सारा प्रेम होता या मैदानासाठी. तर सो काही तुम्ही पब्लिक बघू शकता. सो आता तुम्ही पब्लिक बघितली असताना आता आपण जाऊ आतमध्ये फाटी बघायला. बाकीचे गणवाडी ग्रामपंचायतने हजर राहायचंय. हो राहुलभाई, जाऊ द्या गाडी खाली जाऊ द्या. राहुल भाई चाललेले खाली आणि पब्लिकचं प्रेम बघा किती आहे त्यांच्यावर. मध्ये 3 नंबर तापा पोहेल्यावर गाड्या. आणि आता थोड्या वेळात मथुर आणि बकराची गाडी सुटणार होती. सुटला जनतेच्या हृदयातल्या मानाचं हिंद केसरी मैदान
मोठा गट 100 पळतोय. ज्या 100 मध्ये 10 गाड्या एक बाद झाला. राहिलेले 9 जण पळतात. कुणाच्या नशिबी शेवटच्या गटाचा मान. अतिशय सुंदर. एका साईडला मथुर आणि एका साईडला बकासूर. तर बघूया कोण जिंकतो आणि कोण किती पळतोय. पब्लिकचा प्रेम पण बघा. आणि हा निकाल पंचांनी पेंडिंग ठेवला होता आणि म्हणून पब्लिक बघा किती वरटते आणि किती गोंगाट करते. सेमी फायनल बघितली आणि आता आम्ही निघालो सुंदर बैलाला बघायला. कारण की सुंदर बैल आमच्या घाटावर असतो. त्याला बघण्यासाठी आम्ही तर चाललेलो. तर बघूया. लेट्स गो. आम्ही भाई दादाला घेऊन आलेलो आहेत. कुठला गाव होता यो? शिंद्रेची गाव होती. सुंदर बघायला आलोय. सुंदर बैला बघून आम्ही डायरेक्ट निघालो हॉटेलला जायला. कारण की जामच भूक लागली होती. जामच भूक लागली मग करणार काय. मग डायरेक्ट गेलो सातारा प्लेसला. मस्तपैकी जेवलो. जेवून झाला मग डायरेक्ट आमची गाडी आता निघाली. गाडी लागली आता आमची हायवेला. मग आम्ही कशाला थांबतो. मग डायरेक्ट आता आम्ही गेलो. दादा बोलतो आज वस्ती करू इथंच. मग काय गेलो डायरेक्ट रूम बुक करा. रूम बुक केली. मग टेन्शन नाही ना भाई. रूम टॉपची होती. मग काय टेन्शन नाही. मग जाऊन गाईस खूपच दमलो होतो. फायनल बघितली पण आम्ही झोपालती. बरं खूपच झोपालती. मग झोपून गेलो डायरेक्ट मी. तर आम्ही इथं आले लॉजला. रूम वगैरे घेतली आहे मस्तपैकी. आणि आता मी झोपतोय आणि ब्लॉगला मी इथे एंड पण करतोय. आणि तुम्ही ब्लॉग नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.